आपकी अदालत मध्ये म्युझिक डायरेक्टर बप्पी लहिरी यांच्यावर आरोप आहे की हे गाण्याची चाल चोरतात. बप्पी लहिरी साहेब, तुम्ही शेकडो सुपरहिट गाणी दिली आहेत आणि फिल्म इंडस्ट्रीचे लोक म्हणतात की खूप टॅलेंट आहे बप्पी लहिरी यांच्यामध्ये. तुम्ही मोठमोठ्या फिल्म स्टार्ससाठी गाणी केलीत. 30,000 पेक्षा गाणी एक प्रकारचा रेकॉर्ड आहे हा गाण्यांचा. पण लोक म्हणतात गाणी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या डोक्याचा कमी वापर करता, चोरी करण्याचा, कॉपी करण्याचा जास्त वापर करता. मी एका मॉडर्न म्युझिकला इंडियामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डिस्को बीट, डिस्को जो वर्ड इंडियामध्ये घेऊन आलो. तर डिस्को जे आहे ही इंडियातली गोष्ट नाहीये, ही विदेशातली गोष्ट आहे. आणि तुम्ही विदेशातील गोष्ट उचलली, मायकल जॅक्सनचे ट्रॅक्स चोरी केले. मायकल जॅक्सनचं जे बीट आहेत, अशीच एक सिच्युएशन आहे. मिथुन चक्रवर्ती मायकल जॅक्सन बनवून डान्स करत आहेत. तिथे मी कीर्तन नाही वाजवू शकत, ना मी भजन वाजवू शकत, ना मी कुठलाही भांगडा वाजवू शकतो. टिपिकल प्रोड्युसर डायरेक्टर जो असतो तो म्हणाला आम्हाला बीटच हवाय मायकल जॅक्सनचा. तर त्यानुसार मी मायकल जॅक्सनचा बीट मी इथे घेऊन आलो इंडियामध्ये आणि खूप यश मिळालं. तुम्हाला खूप प्रेम दिलं लोकांनी, परंतु जसं जसं लोक जास्त प्रेम करत गेले तुम्ही जास्त अनुकरण करत गेलात. आता अनुकरणाबद्दल बोलाल तर आता तर अनुकरण सध्याचं, आज जे अनुकरण नाही होत, आजकाल तर झेरॉक्स कॉपी होत आहे. अनुकरण मी इतकं सारं ओरिजिनल म्युझिक केलं जे मी तुमच्यासमोर लिस्ट ठेवू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला वाटेल बप्पी लहिरीचा कॉपीकॅट आणि अनुकरण करण्याचा जो आरोप आहे पूर्णपणे खोटा आहे. ओरिजिनलची लिस्ट सांगा, मी तुम्हाला कॉपीची लिस्ट हो, सांगतो. नक्कीच नक्कीच. ओरिजिनलची मी सांगतो जे काही तुम्ही पाहिलंय. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, मंजिले और भी जगह है, रास्ते अपनी जगह. हरे नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल लग गया, कि सजनी पे दिल लग गया, प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा. एवरीबॉडी कम ऑन. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा, दिल के सहारे हमें पालिए, जीने का और क्या चाहिए, तोहफा 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 लाए. असे बरेचसे गाणे आहेत. आता बघा, हे गाणं आहे दूर दूर तुम रहे पुकारते हम रहे. चलते चलतेचं गाणं आहे. मी हे मी अँडी तुम्हाला विलियम्सचं गाणं आहे. तुम्हाला मी सांगतो, हे मी सांगून टाकतो सगळ्यांसमोर, अदालत समोर मी हे सांगतोय जे गाणं होतं. दूर दूर तुम रहे पुकारते हम रहे, आज क्यों रात यूं जाओ ना. आफ्टर दैट टन 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 टन. रेन ड्रॉपचं एक म्युझिक होतं. तर तिथून आम्ही लोक, मी इन्स्पायर होऊन माझी स्टाईल आणि त्यांची स्टाईल मिक्स करून आम्ही हे गाणं, हे पहा, हे आज तुम्ही सांगाल. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, तराटा राटा राटा टकीला तराटा राटा. हे आराधनामध्ये आलं आहे. आओ ट्विस्ट करे, आओ आओ सम ओ, चाबीजेकाचा ट्विस्ट. इतना न मुझसे तू प्यार बरा, तू मैं एक पागल आवारा. सलीलदा सुद्धा छायामध्ये. तारा टा टा तारा टा टा तारा टा टा टा. हे टोटल म्युझिकला लागलं आहे. असं मी सांगतोय ना, जर आरोप माझ्यापेक्षा जे सिनियर लोक आहेत त्यांनी इतकं केलं आहे, मी तर लहान आहे त्यांच्यासमोर. जर त्यांना आधी बोलवलं असतं, त्यांना अदालतमध्ये घेऊन या. तुम्ही लोकांनी का मेरे सपनों की राणी केलं, का आउटविस्ट करे केलं. हाँ, क्यों देखो अब तो तुमचा नाही की बेखबर. हे ब्रिटिशांचं गाणं होतं. आपल्या शंकर जयकिशनजींनी घेतलं होतं. असे खूप सारे गाणे 2-3 आहेत. उदाहरणं आर.डी. बर्मन साहेबांची दिली, पंचमदांची. मी ऐकले की त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये हे उपस्थित होते. तुम्ही तर नवीनच आला होतात. आर.डी. बर्मन साहेब तर खूप मोठे म्युझिक डायरेक्टर होते, कसलेले होते. तर लोक म्हणायचे की आर.डी. बर्मन साहेब जेव्हा विदेशी जायचे तेव्हा एक बॅग भरून आणायचे सीडीजची. हो, बरोबर. ती
वजनामुळे फाटायचे आणि ज्या सीडीज खाली पडायच्या त्या सीडीज बप्पी लेहरी घेऊन जायचे आणि गाणं बनवायचे. परंतु त्यावेळी काय होतं, पंचमदा आणि मी दोन्ही संगीतकार आम्ही प्रयत्न केला की जे मॉडर्न म्युझिकला भारतामध्ये यंग जनरेशनला द्यायचं. तर यंग जनरेशन आज डिस्को पाहतोय. आजकाल डीजे रॉक सॉन्ग ऐकतात, परंतु त्यावेळी तर प्रॅक्टिकली नव्हतंच. तर त्या अनुसार आम्ही लोक काहीतरी युवा पिढीला जे इन्स्पायर करण्यासाठी जसं प्यारा पंचमदा, दुश्मनचं हरी ओम हरी हो, हे सुद्धा तुम्ही हरी ओम हरी Copy केलं वन वे होतं. तिकीटचं इन्स्पिरेशन होतं. जसं मेहबूबा मेहबूबा शोलेमध्ये पंचमदांनी केलं होतं. तर हे पहा गाणं आम्ही असे काही मी काही तुम्हाला गाणे तुमची एक कॉपी सांगतो, तुम्ही मला पंचमदांच्या 2 कॉपी सांगत आहात. नाही अशी गोष्ट काहीच नाहीये. ते सुद्धा खूप मोठे म्युझिक डिरेक्टर होते, संगीतकार होते आणि प्रत्येक म्युझिक डिरेक्टरने केलं. परंतु माझ्या मते काय आहे, संगीत जे आहे, मॉडर्न संगीत करण्याबद्दल मी आधीच बोललो आहे. नवीन काहीतरी करण्यासाठी जे तुम्हाला त्यांना त्या लोकांचा सहारा घ्यावाच लागेल. नाहीतर तुम्ही मॉडर्न म्युझिक नाही करू शकणार. बिकॉज इट्स गिटार म्हणा, ड्रम्स म्हणा, त्यांची प्रॉपर्टी. हां, तबला आपली प्रॉपर्टी, सतार आपली प्रॉपर्टी आहे, सरगम ही आपली प्रॉपर्टी आहे, शास्त्रीय संगीत ही आपली प्रॉपर्टी आहे. परंतु माझ्या मते चुकीचं नाही आहे कुठल्या गाण्यापासून इन्स्पायर होऊन मॉडर्न जनरेशनला त्यांना इन्स्पायर करणं. पण तुम्ही हे मानता का की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आलात, जे काही पंचमदा करत होते, जे काही आर.डी. बर्मन साहेब करत होते, तुम्ही त्याची नक्कल करायला सुरुवात केली. तुम्हाला लोक आर.डी. बर्मन यांचे नकलाकार म्हणायला लागले. हे बघा, मी जर बोलायचं असेल, मला सांगायचं असेल, प्रत्येक संगीतकाराने केलंय. आणि आर.डी. बर्मन आणि बप्पी लहरीचं वैशिष्ट्य काय होतं, आम्ही दोघेही मॉडर्न म्युझिकला घेऊन आलो. तर आम्ही लोक काही कुणाचं हिसकावून नाही आणलं. परंतु आय रिस्पेक्ट आर.डी. बर्मन, कारण ते खूप टॅलेंटेड म्युझिक डायरेक्टर आहेत. आणि आज सुद्धा पंचमदांचं म्युझिक का आहे, आज सुद्धा डिस्कोमध्ये जाल, पंचमदांचं गाणं चालतं किंवा माझं गाणं चालतं. त्यामुळे तुम्ही सांगा आणखी कुठल्या संगीतकाराचं गाणं नाही चालत. बिकॉज आम्हा लोकांना एक मॉडर्न बीट, एक मॉडर्न म्युझिकचा सेन्स आम्हाला होता. तर आम्ही लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलं. बस पण एवढीच गोष्ट आहे. 1980s मध्ये जेव्हा तुम्ही आला होता, जेव्हा आर.डी. बर्मन हो. साहेब खूप पॉप्युलर होते, हो. त्याच्यानंतर तुम्ही एका प्रकारे संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीवर ताबा मिळवला. हो, बस 73 मध्ये माझा जख्मी रिलीज चलते त्याच्यानंतर जे माझं सुरू झालं 21 मध्ये, तुम्ही बरोबर बोलताय, डिस्को डान्सर, नमक हलाल, हिम्मतवाला, त्यांचं एकदमच वेगळं म्युझिक बनलं. त्यामध्ये काही कॉपीचं प्रकरणच नव्हतं. हिम्मतवाला, तोफा मवाली, मकसद, कैदी, घर होतो ऐसा, मुद्दत, एकदम वेगळं म्युझिक होतं त्यामध्ये. फोक ओरिएंटेड, यार बिना चैन कहा रे, साहेब, ज्यामध्ये फोक होतं. मी फोक पासून इन्स्पायर होऊनच मी 2 गाणी बनवली. दोन्ही गाणी सुपरहिट झाली. यार बिना चैन कहाँ रे, प्यार बिना चैन कहाँ रे, यार बिना चैन कहाँ रे, प्यार बिना चैन कहाँ रे, सोना नेकी चांदी नेकी यार तो मिला, अरे प्यार कर ले, अरे प्यार कर ले. धन्यवाद.